चैत्र नवरात्रीचा आज चौथा दिवस। देवीचे स्वरूप माता कुष्मांडा। पौराणिक कथेनुसार जेव्हा या सृष्टीचे अस्तित्व नव्हते आणि चारी बाजूंना केवळ घनदाट अंधार पसरलेला होता, तेव्हा माता कुष्मांडाने आपल्या दिव्य शक्तीने ब्रह्मांडाची निर्मिती केली। देवीने केवळ एका मंद स्मित हास्याने शून्यातून विश्वाची उत्पत्ती केली। तिच्या या हास्यामुळे ब्रह्मांडात प्रकाश पसरला आणि ऊर्जेचा संचार झाला। देवीच्या तेजातून एक लहान ब्रह्मांडीय अंड तयार झाले। या अंड्यातूनच पुढे आकाशगंगा, ग्रह, तारे, सूर्य आणि सर्व जीवसृष्टी निर्माण झाली। ब्रह्मांड निर्माण केल्यानंतर देवी स्वतः स्थायिक झाली। सूर्याला जी चमक आणि ऊर्जा मिळते ती माता कुष्मांडाकडूनच प्राप्त होते। अंधार आणि शून्यतेचा अंत करून सृष्टीचे चक्र, काळ आणि जीवनाची सुरुवात करण्यासाठी देवीने हे पाऊल उचलले। सृष्टीची निर्मिती झाल्यावर तिने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना अनुक्रमे निर्मिती, पालन आणि संहार या जबाबदाऱ्या सोपवल्या, जेणेकरून विश्वाची